नमस्कार, मी सरिता कौशिक झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। एक गाव 12 भानगडी असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, मात्र आज मी तुम्हाला एक मतदारसंघ 12 भानगडी सांगणार आहे। तुम्हाला वाटेल की हे काय नवीन, तर सांगते। एखाद्या मतदारसंघात निवडणूक लागली की 2 ते 3 पक्ष, 2 ते 3 उमेदवार आणि त्यांच्यातली लढत इतकंच गणित असतं। मात्र राज्यातला एक मतदारसंघ असा आहे जिथं एकच कुटुंब एकमेकांसमोर उभं ठाकलंय, जिथं राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्याचं अस्तित्व पणाला लागलंय, जिथं राज्यातल्या आणखी एका बड्या नेत्याचं राजकीय भविष्य पणाला लागलंय, जिथं अवघ्या कुटुंबात फूट पडली आहे, जिथं 2 सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे राहिले, जिथं काका पुतण्याची पुढची पिढी एकमेकांवर चिखलफेक करू लागली आहे आणि जिथं नणंद भावजय एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात आहे। एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या मतदारसंघाविषयी बोलते। तो मतदारसंघ आहे बारामती। याच बारामतीत आज फक्त मतदानच पार पडलं नाहीये, तर इथं इतक्या घडामोडी घडल्यात ज्याचं विश्लेषण करणं गरजेचंच आहे। मात्र सुरुवात करूयात अजित पवारांच्या एका व्हिडिओने। तो आधी पाहूया। आई आशाताई पवारांच्या हाताला धरून अजित पवार काटेवाडीतील मतदान केंद्रावर पोहोचले। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही होत्या। आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन आहे? अजित पवार प्रत्येक मतदानावेळी आपल्या आईसोबतच येतात, मग आज हे नव्यानं का सांगताय? तर तेही सांगते। त्याआधी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं एक विधान ऐकूया। आईला पण ते आवडत नाही किंवा आवडत नव्हतं, पण ती दोन्ही बाजूला, एका बाजूला मुलगा एका बाजूला दीर आहे, त्याच्यामुळे तिने दोन्ही बाजूला काही करायचं नाही असं ठरवलं आणि ती चक्क गाव सोडून पुण्यात जाऊन राहिलेली आहे माझ्या बहिणीकडं। ती म्हणली मला ह्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, कारण दीर पण मला तेवढेच प्रिय आहेत आणि माझा मुलगा मला प्रिय, त्यामुळं तिने कुठलीच बाजू घेतलेली नाही। नीट ऐकलत ना? हे श्रीनिवास पवार आहेत, अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू, ज्यांनी 2च दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना हे वक्तव्य केलं की अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर त्यांच्या आई नाराज आहेत। आईंना अजित पवारांची भूमिका आवडलेली नाहीये। बरं, फक्त कॅमेरावरच नाही तर बारामती मतदारसंघात अशाच बातम्या पसरवल्या गेल्यात की सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानं पवार कुटुंबातच जो संघर्ष निर्माण झालाय त्यावरून अजित पवारांच्या आई नाराज आहेत, त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, अशा सगळ्या चर्चा सुरू असताना आधीच फॅमिलीत एकटे पडलेले अजित पवारांसोबत आई देखील नाहीयेत, अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या। अजित पवारांनीही कधी उघडपणे यावर भाष्य केलं नव्हतं, मात्र आज थेट आईंसोबत मतदानाला पोहोचून अजित पवारांनी कृतीतूनच उत्तर दिलं आणि यावरच होता आपला पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते। बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे ठरू शकते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। आज सकाळी मतदानानंतर खुद्द अजित पवारांनी थेट त्यांच्या आईवरून सुरू असलेल्या सगळ्या चर्चांवर उत्तरही दिलं, तेही पाहूयात। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत
आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी. माझी आई कोल्हापूरला नव्हती. माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं, लग्न होतं. जगदाणे म्हणून माझ्या आत्या आहेत, त्यांच्या मुलाचं. त्या कार्यक्रमाच्या करता माझी आई पुण्यामध्ये होती. आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे. इकडे अजितदादांनी आईवरून सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर दिलं, तर तिकडे तातडीनं पुन्हा एकदा श्रीनिवास पवार आणि रोहित पवारांनी दादांना डिवचलं. ऐन मतदानाच्या दिवशीच दादांना आईची आठवण का आली, असा सवाल रोहित पवारांनी केला. तर श्रीनिवास पवारांनीही आईवरून दादांना टोला हाणला. तर त्यावर अजित पवारांनीही आपल्याच स्टाईलनं उत्तर दिलं. 1.5 महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काही बघितला नव्हता. इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट, ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे. पण मी काकींचं स्वागत करतो. वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. मी परत तेच सांगेन, ज्या दादानी नोटबंदीच्या काळात मोदींवर टीका केली होती की तू त्या आईला मग उन्हात उभं केलं म्हणून, तोच दादा हा आईचा विषय का काढतोय मला कळत नाही. भावनिक करण्याचा प्रयत्न नाही, आता तुम्ही समजून जा, तुम्ही सुज्ञ. मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती. ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. आणि मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काही नाक खुपसायचं कारण नाही, त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही. एकही शब्द न बोललेल्या अजित पवारांच्या मातोश्री या बातम्यांच्या केंद्रस्थानी आज राहिल्या. पुढचा ट्विस्ट आला तो सुप्रिया सुळेंमुळे. आशा पवारांची अजितदादांबरोबर मतदान करून घर वापसी झाली आणि सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी पोहोचल्या. पण त्यावेळी अजित पवार आणि विरोधी उमेदवार सुनेत्रा पवार मात्र घरी नव्हते. आता ही भेट नक्की का, ते ऐकूया थेट सुप्रिया सुळेंकडून. तुम्ही अजित पवारांच्या घरी गेलात? अजित पवारांच्या घरी नव्हते मी गेले, मी आशा काकींच्या घरी गेले होते. ते आशा काकींचं आणि आमचं सगळ्यांचं घर आहे. काट्याच्या वाडी आमचं घर आहे. काय बोलणं झालं? काकींची आशीर्वाद. आज सुमती काकी, आशा काकी, प्रताप काका हे सगळे मतदानाला आले, तर सगळ्यांना मी भेटले. सकाळी सुमती काकी आणि प्रताप काकांना भेटले, आता आशा काकींना भेटले. आणि ते घर माझे आहे, आमच्या सगळ्या भावंडांचं आहे. दादा, सुप्रियाताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या सकाळी या ठिकाणी येऊन? नाही, मला नाही माहिती. सकाळी ते इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या. तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो. तुम्हाला माहिती आहे त्या येऊन केलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन केलं? नाही, मला तर प्रचारादरम्यान शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये, मग ते मी नावं घेत नाही, परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पायापाशी, समोर वगैरे, मागं कोण सगळे उभे असतात, जवळ अगदी चिटकून असतात. त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना. ते सांगतात ना, आता सगळं कुटुंब माझ्याबरोबर आहे. तर जेवढं कुटुंब बरोबर आहे, 3 फॅमिली, त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं. परंतु हे पण सगळे स्वार्थी आहेत. ते पण त्यांना एवढं सगळं फिरवतायत, इकडं तिकडं नेतायत, इकडं तिकडं जायला देत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रमुखांनी पण सांगायला पाहिजे होतं की बाबा जाऊ नका, पहिली तब्येतीची काळजी घ्या. जिथे अजित पवार आपल्या काकांच्या आरोग्यावरून भाष्य करत होते, तिथं खुद्द शरद पवारांनी मतदान केंद्र गाठत मतदान केलं. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीमुळे मतदारसंघातील प्रत्येक मत मोलाचं होतं. त्यामुळे शरद पवारांनीही या संघर्षाच्या लढाईत लेकीसाठी मुंबईच्या मतदार यादीतून नाव वगळलं आणि ते बारामतीचे मतदार बनले. त्यांची प्रकृती बरी नसतानाही शरद पवार आज सुप्रिया सुळेंसोबत मतदानाला पोहोचले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या.
माळेगावच्या शाळेत त्यांनी मतदान केलं. याशिवाय सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवार, यांची पत्नी शर्मिला पवार आणि मुलगा युगेंद्र यांच्यासहही मतदान केलं. तसंच रोहित पवारांसह त्यांची पत्नी कुंती पवार, वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार आणि बहीण सई यांनीही बारामतीत मतदान केलं. सातत्याने मी जनतेला सांगतो, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुका म्हटल्या की राजकारण, आरोप प्रत्यारोप हे ओघानं आलंच. पण कधी कधी लोकशाहीच्या या राजकीय आखाड्यात गालबोट लागतंच, जसं आज बारामतीच्या मतदानादरम्यान पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणेंनी आजच्या मतदानादरम्यान सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, दमदाटी करताना व्हिडिओ समोर आला. रोहित पवारांनी सोशल मीडियावर तो पोस्ट केला होता. दत्ता भरणेंनी त्या कार्यकर्त्याला शिव्या घालताना, तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही, तो बारामती ॲग्रोचा कुणीही तुमच्यासाठी येणार नाही अशी वक्तव्य केली. तसंच शिव्यांची लाखोळी वाहिली. या व्हिडिओची माहिती मिळताच तात्काळ सुप्रिया सुळेंनी ते मतदान केंद्र गाठलं आणि ज्या कार्यकर्त्याला दत्ता भरणेंनी दमदाटी केली होती त्या नाना गवळी नावाच्या कार्यकर्त्याला त्या भेटल्या, त्याची समजूत काढली. झालेला प्रकार सुप्रियाताईंसमोर सांगताना त्या कार्यकर्त्याला भावना अनावर झाल्या आणि तो सुप्रिया सुळेंपुढेच धाय मोकलून रडू लागला. तसंच सुनेत्रा पवारांचा प्रचार करणाऱ्या आमदारांकडून धमकावलं जात असल्याचा आरोप केला गेला. ते अचानक गाडीत आल्यानं सुरुवातच त्यांनी माशी केली, तुला लय झालं, तुझं बघ. तुम्ही म्हणला गावात कसा राहतोय, ती काही येणार नाहीत, मी तुझ्या गावचा आहे, अशी भूमिका आहे. आणि तसं आहे. आणि दोन चार लोक बघा ह्याच्याकडं, गावात कसा राहतोय, फिरतोय, कोण आहे तुला. ताई वाटत होतं बॅलेट पेपर वापरत, सगळा गोंधळ इथं सुद्धा घातला. लोक पळपळ आली, पोरं लगे हे माझे कार्यकर्ते उभे होते. मी म्हणलं त्यांना कोणाला बोलायचं नाही, बोलू द्या, शिवे द्यायच्या, ह्याला हाकलून लावा, तुझा इथनं भाषा आहे त्यांची. दत्ता भरणेंच्या या शिवीगाळ करतानाच्या व्हिडिओवरून सुप्रिया सुळेंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आमदार भरणे हे लोकांना धमकावत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी भरणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला, तर सुप्रिया सुळेंनी या प्रकारामागे अदृश्य हात असल्याचा आरोप केलाय. मुळात परिस्थिती अशी होती की बारामती ॲग्रोमधून आलेला तो व्यक्ती त्या ठिकाणी दत्तामामांच्या मूळ गावामध्ये दत्तामामांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे दत्तामामांचे कार्यकर्ते चिडणे साहजिक होतं आणि हे ज्यावेळेस दत्तामामांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी रिॲक्शन देणं साहजिक होतं. याचा अर्थ तो बूथवर बसला होता, तो सुप्रियाताईंचा कार्यकर्ता होता, असं जर कोणी पराचा कावळा करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते. आणि कालपासून बारामतीमध्ये बालिश बुद्धींचा भरणा जास्त असल्यामुळे आणि आव्हाडांचं ट्विट सकाळी सुद्धा असं येऊ शकतं, याबद्दल माझ्या मनात पण नवीन शंका निर्माण झाली. त्यामुळे कोण्याही क्षणी काहीही करण्याची यांची परिस्थिती आहे. वातावरण बिघडवण्याचं काम आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. जो कोणी तो बारामती ॲग्रोचा कामगार होता तो कोणी पाठवला, त्याला कोणी शिवीगाळ करायला लावली, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे. खूप दुःख देणार आहे. म्हणजे मला प्रचंड वेदना होत आहेत की एखाद्या आमच्या सहकार्याला ज्या पद्धतीने वागवलं गेलं. आपला मतदारसंघ म्हणजे आपले कुटुंब म्हणून आम्ही काम करतो, याच्यात ही आमची प्रेमाची नाती येतो. सगळ्याला जबाबदार महाराष्ट्राचा द्वेष करणारी अदृश्य शक्ती आहे. आपापल्याच बांधातले आपले एक कुटुंबातले लोकांना ह्यांच्यात हे कोणी केले, अदृश्य शक्तीचा पाप आहे. महाराष्ट्राच्या सगळ्यांमध्ये ते भांडण लावून द्यायचं. हे अगदी खालच्या आणि गलिच्छ राजकारण चाललंय, गलिच्छ राजकारण. या सर्व प्रकरणानंतर इंदापूरचे आमदार दत्ता भरणेंनी मात्र मी शिवीगाळ केलीच नसून ती व्यक्ती पैसे वाटत असल्याचाच आरोप केलाय. माझ्या मराठी भाषेत बोलले, मी शिवीगाळ वगैरे केलेली नाही. फिरत असताना अंतुर्णे तिथं मला अलीकडे बुथच्या तिथं बाहेर बुथच्या पलीकडे, बुथचा तिथं काही संबंध नाही, बाहेर एकत्र कार्यकर्त्याची मला गर्दी दिसली. तिथं कार्यकर्त्यांचं
आणि तिथं भांडण दिसलं चाललं आणि तिथं पैसे वाटप होते असं मला समजलं. तो कार्यकर्ता नव्हता, तो बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी होता. तो जरा त्या आमच्यातल्या गावकऱ्याशी थोडा तो वेगळ्या भाषेत बोलत होता आणि त्याला मी आलेलो कळलंच नव्हतो. त्याने माझ्याबद्दल सुद्धा थोडा चुकीचा शब्द वापरला होता. त्या कार्यकर्त्याशी भांडण आणि पैशाचं वाटप तो करत असल्यामुळं खरं तर मी त्याला नक्की निश्चित प्रकारे मी त्याला थोडं माझ्या मराठी भाषेमध्ये मी त्याला बोललेलो. बारामतीमध्ये घडणाऱ्या भानगडींमध्ये आणखी एक भानगड घडली ती रोहित पवारांच्या आरोपांनी. जिथं दत्ता भरणे यांनी पैसे वाटपाचा आरोप शरद पवार गटावर केलाय, तिथं रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावरच पलटवार केलाय. भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवण्यावरही त्यांनी आक्षेप घेतले. त्याच बँकेवर आता आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केल्याचं समजतंय. दुसरीकडे अजित पवारांनी मात्र पैसे वाटपाचे सगळे आरोप फेटाळून लावले. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय. आम्हाला जे कळालेलं आहे, जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत, 2500 कमीत कमी एका मताला, जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात, तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात. तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी 2500. तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल, तुमच्याकडे गाडी असेल, मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग 5000 रुपये. म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि आकडा खूप मोठा आहे, 200 कोटीच्या पुढे जाईल का काय असं वाटतं. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, याची शहानिशा करा ना. आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा पहिला प्रश्न परत एकदा सांगते. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे हे ठरू शकते का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून शरद सोळंके, बारामतीची जनता सुज्ञ आहे, योग्य व्यक्तीलाच संसदेत स्थान देईल. युट्यूब वरून सुनील खाडे, आई जरी दादासोबत आल्या असतील तरी त्यांनी मत लेकीलाच दिलं असेल. फेसबुक वरून सचिन इंटरकर, आजींच्या चेहऱ्यावरील हावभाव निकाल स्पष्ट करत आहे. इंस्टाग्राम वरून नरेंद्र सोनावणे, अजिबात नाही. इंस्टाग्राम वरून सूरज ढकुलकर, 4 जूनला मतपेट्या उघडल्यावर नक्की कळेल सर्वांना. महाराष्ट्राचा मूड सपशेल शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधात आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशीर आले त्यांच्यासाठी परत एकदा आजचा प्रश्न. बदललेल्या परिस्थितीत अजित पवारांचा हात धरून त्यांच्या आई मतदानाला आल्या, दादांना फायद्याचे ठरू शकते का? एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 26% होय म्हटले, 74% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 60% होय म्हटलंय, 40% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 26% होय म्हटलंय, 74% नाही. एक्सवर 29% होय म्हटलं, 71% नाही.
11 लोकसभा मतदारसंघात जरी मतदान असलं तरी दिवसभर सर्वाधिक चर्चा होती ती बारामतीचीच. अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं. त्यामुळे पवार परिवारात अजित पवार एकटे पडले हे आपण पाहिलं. सुप्रिया सुळे आणि सुळे कुटुंबीय, शरद पवार, प्रतिभा काकी, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, सख्खा भाऊ श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र असे सगळे नवे जुने पवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचं कुटुंब, त्यातही अजितदादा एकटेच किल्ला लढवताना दिसले. त्यातच शरद पवारांना या वयात प्रचाराला फिरावं लागणं तसंच त्यांच्या प्रकृतीवरूनही सहानुभूतीचं वातावरण करण्यावर भर दिल्याचं बारामतीकरांनी पाहिलं. एवढ्यावरच न थांबता अजितदादांची आई आशाताई सुद्धा त्यांच्या निर्णयासोबत नाहीत असं वातावरण तयार केलं गेलं. अजितदादांना तसं कणखर भूमिकेतच आपण पाहिलं आहे. त्यामुळे या सगळ्याला कसं उत्तर द्यायचं हा प्रश्न दादांसमोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर होता. आज सकाळी अजितदादांनी एकाच छोट्या कृतीतून त्या सगळ्यांना उत्तर दिलंय. ते आपल्या आईसोबत मतदान केंद्रावर पोहोचले. तुमच्याकडे सगळा परिवार असला तरी मेरे पास माँ है असंच जणू त्यांना सांगायचं होतं. अजितदादांच्या प्रचारात ज्या इमोशनल कोशंटचा तुटवडा होता तो एका फटक्यात त्यांनी आज भरून काढला असं अनेकांना वाटतं. या घटनेचा मतदानावर कसा आणि किती प्रभाव झाला असेल हे 4 तारखेला कळेलच. 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर मोदींचा संदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.